Hello kids, welcome to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn 4th standard English and chapter name is A Farewell to the Teacher. So farewell means निरोप समारंभ. आता निरोप समारंभ म्हणजे काय तर एखादी व्यक्ती आपल्याबरोबर आत्तापर्यंत होती पण आता काही दिवसासाठी किंवा काही कालावधीनंतर ती आपल्यासोबत राहणार नाहीये. मग त्यांना आपण जे निरोप देत असतो, त्यांना आपण जे बाय म्हणत असतो त्याला म्हणत असतात फेअरवेल. सो इथे 4th स्टँडर्डच्या मुलांनी त्यांच्या टीचरला फेअरवेल पार्टी दिलेली आहे किंवा फेअरवेल एक प्रोग्राम असा अरेंज केलेला आहे. सो आपण इथे बघणार आहोत. योगिता, अवर रिस्पेक्टेड टीचर मिसेस शास्त्री अँड ऑल माय फ्रेंड्स बिलॉंगिंग टू क्लास 4th B. सो योगिता काय म्हणते की आपल्या रिस्पेक्टेड टीचर्स मिसेस शास्त्री आणि जे 4th स्टँडर्ड बी चे स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. ॲज यू नो वेल, तुम्हाला माहिती आहे, वी हॅव अरेंज दिस शॉर्ट फंक्शन. सो फेअरवेल हा एक काय शॉर्ट फंक्शन ते त्यांनी अरेंज केला होता. सो शॉर्ट फंक्शन टुडे टू से गुड बाय टू अवर फेवरेट टीचर. सो फेअरवेल म्हणजे काय तर गुड बाय म्हणणे. सो ते काय म्हणते की आज आपण एक फंक्शन अरेंज केला होता, ते कशासाठी की आपल्या टीचरला गुड बाय म्हणण्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल आय रिक्वेस्ट मधू टू से अ फ्यू वर्ड्स अबाउट हर. मी मधूला रिक्वेस्ट करणार आहे की ते आता तो बॉय आहे की गर्ल आहे ते आपल्याला माहिती नाही आहे, तर काय करणार आहे मधू काही वर्ड्स हे टीचरसाठी तो बोलणार आहे. सो मधू सेड, our favorite teacher Mrs. Shastri and friends, I am really going to limit my speech to a few words. सो मधू म्हणतोय की आपली जी मिसेस शास्त्री ही जी सगळ्यांची आपली फेवरेट टीचर्स आहे, किड्स आपलं पण जेव्हा आपण स्कूलमध्ये असतो किंवा स्कूलमध्ये आपण अभ्यास करतो, शाळेमध्ये जातो, तेव्हा आपली कुणीतरी एक सब्जेक्ट टीचर असते जी आपल्याला खूप आवडते, कारण त्यांचं शिकवण्याची पद्धत असेल किंवा ते ज्या पद्धतीने आपल्याशी बोलत असणार, इंटरॅक्ट करत असणार ते आपल्याला खूप आवडतं. सो त्याचप्रमाणे मिसेस शास्त्री ही त्यांची काय होती फेवरेट टीचर होती. आय एम रिअली गोइंग टू लिमिट माय स्पीच टू अ फ्यू वर्ड्स. काय म्हणते की मी माझ्या काही कमी शब्दामध्ये मी माझ्या स्पीचला काय करू शकते, कमी शब्दामध्ये मी व्यक्त करू शकत आहे. आय नेव्हर ड्रीम दॅट आय वुड बी एबल टू मेक अ स्पीच इन इंग्लिश. मी कधीही स्वप्नात विचारसुद्धा केला नव्हतं की मी काय करणार, मी इंग्लिशमध्ये स्पीच देणार. इट इज ओनली बिकॉज ऑफ मिसेस शास्त्री दॅट आय एम एबल टू डू सो टुडे. सो मी हे सगळं कशामुळे करू शकले आहे, इट इज ओनली बिकॉज ऑफ मिसेस शास्त्री. शी इज अ ग्रेट टीचर अँड वी हॅव एन्जॉयड एव्हरी मिनिट ऑफ हर क्लासेस. सो मधू सेड की शी इज अ ग्रेट टीचर, ते काय आहेत ग्रेट टीचर आहे, आणि वी हॅव एन्जॉयड एव्हरी मिनिट ऑफ हर क्लासेस, आपण त्यांच्या क्लासेसमध्ये एक एक मिनटं काय केलेलं आहे एन्जॉय केलेलं आहे. कधी कधी आपल्याला कुठले कुठले टीचर्सचे लेक्चर्स काय होत असतात किंवा पिरियड्समध्ये बोर होतं, तर कुठले कुठले टीचर्स जेव्हा शिकवतात तर आपल्याला असं वाटतं की ते संपूच नाही आणि आपल्याला खूप जास्त आपण त्यांचे क्लासेस एन्जॉय करतो, राईट. सो दॅट आय एम एबल टू डू सो टुडे. नेक्स्ट इयर शी विल नॉट बी विथ अस बिकॉज वी आर ऑल गोइंग टू अ न्यू क्लास. सो ते काय म्हणत आहे की नेक्स्ट इयर शी विल नॉट बी विथ अस, म्हणजे ती आपल्याबरोबर नसणार आहे पुढच्या वर्षी. बिकॉज वी आर ऑल गोइंग टू अ न्यू क्लास, कारण आपण आता 4th पास आउट होऊन कोणत्या क्लासमध्ये जाणार आहोत 5th स्टँडर्डला. बट वी विल ऑलवेज रिमेंबर हर अँड आय होप आय एम शुअर शी विल बी काइंड इनफ टू रिमेंबर अस टू. मधू काय म्हणत आहे, मधू सेड की आय होप की आय एम शुअर शी विल बी काइंड इनफ, म्हणजे मला खात्री आहे की शास्त्री मॅम सुद्धा आपल्याला काय ठेवतील, नेहमी लक्षात ठेवतील. आपल्याला पण असं असतं की आपली एखादी क्लास टीचर असते आणि आपण जेव्हा दुसऱ्या स्कूलमध्ये किंवा दुसऱ्या क्लासमध्ये प्रमोट होऊन जातो किंवा पास आउट होऊन जातो, तेव्हा आपल्याला त्या टीचर फार आवडत असतात आणि आपल्या काही काही टीचर्सला त्यांची बॅचेस जे होते ते पण फार लक्षात राहतात. सो शी हॅज सेड दॅट वी कॅन गो अँड सी हर ॲट हर होम. त्या काय म्हणाल्या होत्या, त्या म्हणाल्या होत्या की वी कॅन गो अँड सी हर ॲट हर होम, आपण त्यांच्या घरी जाऊ शकतो त्यांना बघायला, त्यांना भेटायला. वेनेवर वी फील लाईक बट वी विल मिस हर नेक्स्ट इयर. जेव्हा पण आपल्याला वाटेल तेव्हा आपण त्यांना भेटायला वी कॅन गो अँड सी हर ॲट हर होम बट वी विल मिस हर नेक्स्ट इयर, पण आपण त्यांना काय करणार आहोत नेक्स्ट इयर मिस करणार आहोत. Yogita said, as a token of our love and respect, Shubha will offer her a bouquet of flowers and a gift, madam.
योगिता से, योगिता इथे काय करते, ती प्रोग्रामला होस्ट करते, म्हणजे प्रोग्रामची ती संचालक आहे, ती प्रोग्राममध्ये ती बोलत आहे. सो योगिता सांगते की ॲज अ टोकन ऑफ अवर लव, म्हणजे हे आमच्या प्रेमाचं एक छोटंसं काय आहे, टोकन आहे आणि रिस्पेक्ट आहे मॅम तुमच्यासाठी. शुभा विल ऑफर हर, शुभा काय करणार आहे तुम्हाला, अ फ्लावर्स ऑफ बुकेट, म्हणजे बुकेट ऑफ फ्लावर्स देणार आहे. फुलांचं एक बुकेट असतो, पुष्पगुच्छ ज्याला म्हणतात, ते तुम्हाला ॲज अ गिफ्ट किंवा देणार आहे. आणि गिफ्टसुद्धा मुलांनी बनवलेलं आहे. वी हॅव प्रिपेअर्ड द बुकेट अँड द गिफ्ट अवरसेल्व्स, गिफ्ट मुलांनी स्वतः बनवलेलं आहे. इट मे नॉट लुक टू गुड बट वी नो यू विल अंडरस्टँड. सो योगिता म्हणते की ते दिसायला गिफ्ट जरी चांगलं नसलं, पण तुम्ही मॅम आमचे फिलिंग्स काय करणार, समजून घेणार. मे आय रिक्वेस्ट यू नाऊ मॅडम टू से अ फ्यू वर्ड्स, मुलांनी स्वतः गिफ्ट बनवून मॅमला दिलेलं आहे आणि मॅमला ते रिक्वेस्ट करत आहे की व्हॉट दे आर रिक्वेस्टिंग, ते रिक्वेस्ट करत आहेत की मॅम से समथिंग अबाउट देम, म्हणजे त्यांच्या बाबतीत काहीतरी फ्यू वर्ड्स मॅमने बोलले पाहिजे. मिसेस शास्त्री, गर्ल्स अँड बॉईज, आय एम रिअली ओव्हरवेल्म्ड. ओव्हरवेल्म्ड म्हणजे जेव्हा आपण खूप जास्त आनंदी होतो तेव्हा ती अशी फिलिंग असते की आपल्याला भरून येतं. सो मिसेस शास्त्री म्हणते की मुलांनो, आय एम रिअली ओव्हरवेल्म्ड, आय एम सॉरी टू पार्ट विथ यू ऑफकोर्स बट आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. मला फार दुःख होत आहे की मी तुमच्यापासून काय होतीये, वेगळी होत आहे, बट आय एम रिअली प्राऊड ऑफ यू, पण मी काय आहे, खूप प्राऊड फील करत आहे. यू हॅव गिवन मी द बेस्ट रिवॉर्ड अ टीचर कॅन आस्क फॉर, म्हणजे तुम्ही मला खूप चांगलं रिवॉर्ड दिलं, रिवॉर्ड म्हणजे बक्षीस, खूप चांगलं एक असं बक्षीस दिलेलं आहे. द कॉन्फिडन्स विथ विच यू कंडक्टेड दिस प्रोग्राम वॉज रिअली अमेझिंग, म्हणजे मुलांनी हे छोटंसं प्रोग्राम स्वतःच कंडक्ट केलं होतं, स्वतःच अरेंज केलं होतं आणि ज्या कॉन्फिडन्सनी त्यांनी अरेंज केलं होतं आणि त्या कॉन्फिडन्सनी ते इंग्लिश बोलत होते. शास्त्री मॅम वॉज व्हेरी हॅपी, हे बघून शास्त्री मॅम काय झालं होतं, खूप आनंदी झाल्या होत्या. सो वॉज रिअली अमेझिंग, यू हॅव डन इक्वली वेल इन ऑल द अदर ॲक्टिव्हिटीज थ्रू आउट द इयर, आणि तुम्ही यावर्षी प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये काय केलेलं आहे, तुमचं बेस्ट दिलेलं आहे. आय एम शुअर यू ऑल हॅव अ ब्राईट फ्युचर, म्हणजे मला खात्री आहे की तुमचं फ्युचर हे कसं असणार आहे, ब्राईट असणार आहे, चांगलं असणार आहे. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट इन लाईफ, तुम्हाला मी काय करते, बेस्ट विशेस देते. आणि क्लास मग त्यांना काय म्हणते की थँक्यू मॅडम. सो किड्स, इथे हे छोटीशी एक फेअरवेल पार्टीचं तुम्हाला इन्सिडेंट दिलेलं होतं. सो किड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.